शेतीच्या वादातून पैठण शहरातील खाटीक समाजाच्या 2 गटात लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी शहरातील मुख्य ग्रीन चौकात घडली आहे। तब्बल 15 मिनिटे चाललेल्या या हाणामारीत दोनही गटातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। भर चौकात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पैठण शहरातील खाटीकवाडा परिसरातील रहिवासी अब्रार गुलाम कुरेशी आणि जमील इसाक कुरेशी यांच्या कुटुंबामध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे। गुरुवारी या वादातून दोनही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। दोनही गटांनी लाठ्या-काठ्या तसेच कुऱ्हाडीचा वापर करत एकमेकांना मारहाण केली आहे। या घटनेत दोनही गटातील 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दोनही गटांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अब्रार गुलाब नबी, असलम कुरेशी, वसीम कुरेशी, सहेब कुरेशी, इंजान कुरेशी, जमील कुरेशी, आरिफ कुरेशी, रिजवान कुरेशी, एहसान कुरेशी, जुनेद कुरेशी यांच्यासह एकूण 13 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले। या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर, संभाजी खाडे आणि पोलीस जमादार अनिल गायकवाड पुढील तपास करत आहे। गौतम बनकर, एमसी न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।